ऑगस्टला पनवेलला या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होतोय। जिल्ह्यामधील सगळी मंडळी म्हणजे रायगड जिल्ह्यातील सर्व तालुके पनवेलला या ठिकाणी उतरणार आहेत। हा दिवस म्हणजे आमच्या दृष्टीनं ऊर्जा निर्माण होणारा दिवस आणि एक तर विवेकानंद पाटील साहेबांचा वाढदिवस आणि दुसरा दिवस म्हणजे वर्धापन दिन। या दिवसाची आम्ही एका सणाप्रमाणे एखाद्या सणाला जसा उत्साह असतो त्या पद्धतीचा उत्साह शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असतो। फळामध्ये राज ठाकरे साहेबांच्याबद्दल आपण सोशल मीडिया काही वेळा कधी कधी पसरवते वेगळ्या पद्धतीने, असं माझं मत आहे। मुळामध्ये राज ठाकरे हे मराठीचा गौरव निश्चितपणाने करतात, त्याचा अभिमान आहे आम्हाला सुद्धा। ते मराठीचा जय जयकार करतात, पण इतर भाषेंचा त्या ठिकाणी ते तिरस्कार नाही करत, इतर जाती धर्मांचा ते तिरस्कार नाही करत। मनसेतील बरेचसे पदाधिकारी आपण जर बघितले तर ते उत्तर भारतीय आहेत, मुस्लिम बांधव मनसेचे पदाधिकारी आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना बदनाम करणं किंवा राज ठाकरेंचा जो प्रभाव आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं जी राजकीय विरोधक आहेत त्यांचे हे अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतात। राज ठाकरे मराठी भाषा मोठी जायला पाहिजे यासाठी झटत आहेत, पण कुठेही कुठल्या भाषेचा किंवा कुठल्या जाती धर्माचा ते विरोधक म्हणून निश्चितपणानं काम नाही करत। त्यांचं हे म्हणणं आहे की मराठी महाराष्ट्रात राहणाऱ्या मंडळींना आली पाहिजे। जी मंडळी 10-15 वर्ष 20 वर्ष जी शिकत आहेत, जी महाराष्ट्रात या ठिकाणी वावरतात, तिथे उद्योग व्यवसाय करतात, निश्चितपणानं त्यांची मेहनत आहे त्याच्यामागे, पण या मंडळींनी मराठी शिकलं पाहिजे ही भूमिका त्यांची आहे। म्हणजे तुम्ही 3-4 प्रश्न या ठिकाणी मिक्सअप केले। मी सुरुवातीला जे राज ठाकरे साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब जे एकत्र आले त्यांच्या एकत्र येण्यानं संबंध महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल। त्याच्यामुळे ते एकत्र आल्यानं राजकारणामध्ये काय बदल घडणार आहेत हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज उरलेली नाही आहे। या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून पवारसाहेब असतील, या ठिकाणी काँग्रेसमधील बाळासाहेब थोरातजी असतील, पृथ्वीराजजी चव्हाण असतील, सगळी जी मंडळी आहेत, त्याचबरोबर उद्धवजी आहेत, ही सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन निश्चितपणानं समन्वय साधतील। त्याच्यामध्ये आमचा शेतकरी कामगार पक्षसुद्धा आहे आणि त्याच्यातून निश्चितपणानं एक बदलाचं वातावरण निर्माण होईल असं प्रामाणिकपणानं मला वाटतं। निश्चितच आपण बघतोय की जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, त्याचप्रमाणे ग्रामपंचायती आणि महानगरपालिका या निवडणुका ऑक्टोबर एंडपर्यंत ज्या पद्धतीनं कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची ठाम चिन्ह दिसत आहेत। तर महाविकास आघाडी म्हणून पनवेल उरणातलं जर आपण इथे बघितलं तर जी महाविकास आघाडीचे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, पवारसाहेब गट किंवा काही मित्र पक्ष आहेत, यांना जी मिळालेली मतं आहेत टोटल ती निश्चितपणानं समाधानकारक आहेत। त्याच्यामुळे जर आघाडी म्हणून एकत्र लढलो तर निश्चितपणानं पंचायत समिती, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती मध्ये चांगलं यश मिळेल। महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा जर चांगलं नियोजन झालं त्या ठिकाणी तर ताकदीनं एकत्रितरित्या लढलो तर निश्चितपणानं तुम्हाला निकालामध्ये या ठिकाणी फरक जाणवेल। मला प्रश्नच विचारला बघा, ही सोशल मीडिया किंवा आपण मीडियाच्या लोकांची ही परिस्थिती आहे। 10% काही सवलत काही करामध्ये नाही दिलेली आहे, करावरती जे व्याज वसूल करणार होते तुम्ही, लोकांची मूळ मागणी काय आहे की 50% करामध्ये सवलत मिळावी। ते करामध्ये सवलत मिळावी म्हणून कोण लढलंय तर महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी जे नगरसेवक होते, कोरोना काळामध्ये त्यांनी त्या सभेचा धिक्कार करत ते त्या ठिकाणी उतरले, बरोबर आहे। त्याच्यानंतर काही संघटना आहेत ते त्यासाठी लढत आहेत। आता ह्या मंडळींनी काय झालंय की सोशल मीडियाचा एवढा प्रभाव पडतोय, पत्रकार बांधव आहेत, या मंडळींनी अशा पद्धतीचं वातावरण केलंय। मूळ लोकांची मागणी आहे की करामध्ये माफी 50%। हे आता जे आपण करताय त्या शास्तीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी 10%, 20% फक्त भराचे सांगताय, म्हणजे तुम्ही व्याज वसूल करायला लागलेले आहात। लोकांना कसं मूर्ख बनवलं जातं, कसं भूलभुलैयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी अडकवलं जातं, त्याचं उदाहरण म्हणजे शास्ती करामधली माफी आहे। आणि मालमत्ता कराविषयी आणखीन एक, हा मालमत्ता कर लागू कोणी केला, कोण याच्यावरती सत्ताधारी म्हणून या ठिकाणी काम करतंय? मालमत्ता कर आणणारी हीच मंडळी आहेत। मग आमदार म्हणून प्रशांत ठाकूर असतील, त्या ठिकाणी त्यांचे महापौर असतील, सभागृह नेते त्या ठिकाणी परेशजी ठाकूर, कोणी हा ठराव पास कोणी केला आहे? हा ठरावच यांनी मालमत्ता कर वाढवून ठेवलेले आहेत आणि आता त्याच्यातल्या व्याजाला कुठेतरी माफी देऊन
लोकांमध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ते अतिशय म्हणजे लज्जिरवाणी गोष्ट आहे ही. लोकांना हे भूलभुलैयामध्ये अडकवलं जाते. तर शेतकरी कामगार पक्ष ही एक पक्ष आहे म्हणण्यापेक्षा एक चळवळ आहे. तुम्ही जर एका आमदाराची आणि याची जर आपण वार्ता करताय तर पनवेल उरणामध्ये आमच्याकडे आज आमदार पण नाही आहे. ठीक आहे, या ठिकाणी महापालिकेमध्ये आमची सत्ता नाही आहे. आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विशेष बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक आहे. पण मला असं म्हणायचं आहे, ज्यांचे आमदार आहेत ते लोकांचे प्रश्न सोडवतात का? या ठिकाणी मागच्या जर 4-5 वर्षापूर्वीपासूनचा जर आपण थोडासा इतिहास पाहिला तर नैना प्राधिकरणाविरोधात कोण लढतंय, कोण आंदोलन संघर्ष करतोय, उपोषण करतोय, तर शेतकरी कामगार पक्ष. बाजूलाच आपण बघतोय की विरार अलिबाग कॉरिडॉर रस्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले वगैरे आपण बातम्या पाहत आहे. हे पैसे कोणी मिळवून दिले वाढवून? याच्यामध्ये आम्ही आंदोलनं केली, आम्ही संघर्ष केला, आम्ही पोलीस काही वेळा आम्हाला पोलिसांच्या कारवाया पण झाल्या. तर आम्ही आमच्या केसेस अंगावर घेतल्या पक्ष कार्यकर्ते म्हणून. आता आंदोलनं करणार आम्ही, संघर्ष करणार आम्ही, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आम्ही. आम्हाला आमदार असायची असलो नसल्याने काही फरक पडत नाही आहे. त्याच्यानंतर मुंबई महाऊर्जाचा आपण त्या ठिकाणी लढा बघितला. आमचे बाळाराम पाटील साहेब लढले आणि लोकांना जे पैसे आहेत अगदी तिप्पटी चौपटीचे पैसे मिळाले, हे वास्तव आहे. त्याच्यामुळे पक्ष काही सत्ता असो नसो आम्हाला त्याच्यानी काही तो कन्सर्न नसतो. विशेष सत्ता असली पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं आहे, प्रत्येकाला ते वाटेल. पण सत्ता नसल्याने आमचं काही त्या ठिकाणी अडत नाही आहे. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. आम्ही त्या ठिकाणी संघर्ष आंदोलनातून घडलेलो आहोत आणि ती भूमिका आमची लोकांसाठी कायम राहिलेली आहे. जी तयारी आहे ती बाळाराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जयंत पाटील साहेबांच्या आशीर्वादानं अतिशय उत्तम रीतीने सुरू आहे. त्या ठिकाणी पॅनलचं काम चालू आहे. या ठिकाणी वेगळेपण हे आहे की आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल उरण असेल किंवा या ठिकाणी रायगडमधील कार्यकर्ते जे जुने जाणते होते, जे आज आपल्यात नाहीत पण कदाचित, त्या कार्यकर्त्यांचा इतिहाससुद्धा त्या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्या मंडळींची आज मुलं बाळं जी आहेत ती दुसऱ्या पक्षासोबत सुद्धा असतील, पण तुमच्या आई वडिलांची, तुमच्या आजोबांची, पंजोबांची शेतकरी कामगार पक्षामध्ये काय त्या ठिकाणी किंमत होती आणि तुम्ही ज्या पक्षामध्ये आज आहात तिथे तुमची काय किंमत आहे हे निश्चितपणानं तुम्हाला ते जाणवेल. आणि आम्ही त्या पॅनलमध्ये मग तालुक्यामध्ये प्रत्येक भागात काम करणारी जी मंडळी आहेत त्यांचासुद्धा इतिहास त्या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी गर्दी आहे, आम्ही मंडळी जेव्हा इथून जमून जातो, पनवेल उरण म्हणून 7-8 हजार कार्यकर्ते आम्ही जातो, आता पनवेलला आहे, त्याच्यामुळे बाकी जिल्ह्यावरची तर गर्दी येणारच आहे, जिल्ह्यातले सगळेच कार्यकर्ते येणार आहेत. पण इथे पनवेलकर आणखी जोमाने उतरतील असं मला वाटतं. हा वर्धापन दिन यशस्वी होण्याच्या तयारीसाठी आम्ही लागलेले आहोत. आजपर्यंत 78वा वर्धापन दिन आहे. 77 वर्धापन दिन जे आतापर्यंत जे झालेले आहेत ते अतिशय यशस्वी झालेले होते आणि आमच्या आई वडिलांनी या पक्षासाठी मेहनत केलेली आहे. जे कार्यकर्ते आहेत, आज तरुणांची सुद्धा या ठिकाणी फौज आहे. तर त्या तरुणांना मी सांगेन की आपल्या आजी आजोबांनी हा जो झेंडा हातात घेतलेला होता, आपल्या आई वडिलांनी जो हा झेंडा हातात घेऊन लोकांना न्याय देण्याच्या लढाईमध्ये ते उतरलेले होते, हा लढा आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आपण हातामध्ये अतिशय अभिमानाने फडकवला पाहिजे. ही भूमिका ठेवून तरुणांनी उतरावं अशी नम्र विनंती या ठिकाणी मी करतोय. धन्यवाद.